कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या बळीराजासाठी खरोखरच आनंदाचा दिवस उजाडला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची आपण डोळ्यात तेल घालून वाट बघत होतो, अखेर तो निर्णय जाहीर झाला। राज्याच्या कान्याकोपऱ्यातील 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा एक ऐतिहासिक शासन निर्णय म्हणजे GR आता अधिकृतपणे प्रसिद्ध झाला आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही केवळ घोषणा नाही, तर ही एक मोठी चळवळ आहे। तब्बल 73 लाख शेतकऱ्यांचे प्रश्न या एका निर्णयाने सुटणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून जे राजकीय आणि भावनिक वातावरण तयार झालं होतं, त्या सर्वांचा सकारात्मक निकाल आता आपल्या हाती आला आहे। कोट्यवधी शेतकऱ्यांचं भविष्य बदलणारा हा निर्णय नेमकं काय सांगतो आणि सध्याच्या अधिवेशनात नेमक्या कोणत्या 3 मोठ्या घोषणा झाल्या हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ। आता बघा, या अधिवेशनात सरकारने 3 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। हे 3 मुद्दे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहेत। त्याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे नियमित कर्ज भरणारे शेतकरी। जे शेतकरी प्रामाणिकपणे हप्ते फेडत आहेत त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलेलं नाही, त्यांच्यासाठी विशेष प्रोत्साहनपर लाभ जाहीर झालेला आहे। दुसरा मुद्दा म्हणजे थकीत कर्जदारांना जीवनदान। ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर साचला आहे त्यांना यातून कसं बाहेर काढता येईल याची स्पष्ट नियमावली GR मध्ये दिली आहे। तिसरा मुद्दा आहे कर्ज पुनर्गठन। ज्यांचं कर्ज नैसर्गिक संकटामुळे थकलं होतं आणि ज्यांनी त्याचं पुनर्गठन केलं होतं, अशांसाठी सुद्धा सरकारने मोठा दरवाजा उघडा केला आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाभ कोणाला भेटणार। बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात एकच शंका आहे, आपल्याला यातून वगळलं जाणार का? तर मित्रांनो, अजिबात घाबरू नका। सरकारने स्पष्ट केलं आहे की नियमित कर्ज भरणारे शेतकरी असोत की थकीत कर्ज असणारे, कोणावरही अन्याय होणार नाही। मग सरकारने पुनर्गठनावर इतका भर का दिला आहे? यामागचं कारण असं आहे की तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही शेतकऱ्याचा लाभ थांबू नये, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे। तर मित्रांनो, पुढच्या 2 मिनिटात मी तुम्हाला या GR मधील एक तांत्रिक मुद्दा सविस्तरपणे समजून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कोणाकडेही विचारत जाण्याची गरज पडणार नाही। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्या हक्काची आणि तुमच्या फायद्याची आहे। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण कर्जमाफीच्या या नवीन GR मध्ये नक्की कोणाचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त लाभ कसा मिळवता येईल याची काही खास टिप्स मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे माहिती अर्ध्यावर सोडू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिला मुद्दा म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्य। सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। तुम्हाला आठवत असेल, गेल्या महिन्यात सरकारने एक महत्त्वाचा GR काढला होता। सप्टेंबर 2025 मध्ये पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं त्यांना या कर्जमाफीत सर्वात आधी प्राधान्य दिलं जाणार आहे। म्हणजे नैसर्गिक संकटांचा फटका ज्यांनी सहन केला त्यांना सरकारचा मोठा हातभार भेटणार आहे। आता दुसरा मुद्दा आहे कर्जमाफी कोणाला मिळणार। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की माझं कर्ज माफ होणार का? तर सरकारने GR मध्ये स्पष्ट केलंय, तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल, ते थकीत असेल किंवा तुम्ही त्याचं पुनर्गठन म्हणजे रिशेड्युलिंग केलं असेल तर काळजी करू नका, तुम्ही या सर्व प्रक्रियेत पात्र आहात। थोडक्यात सांगायचं तर कर्जाचा प्रकार कोणताही असो, बळीराजाला दिलासा देण्याचं काम सरकारने या निर्णयातून केलं आहे। आता तिसरा मुद्दा आहे 2025च्या खरीप हंगामासाठी मोठी घोषणा। GR मधील सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा दिलासा म्हणजे खरीप 2025 पर्यंतचं कर्ज। सरकारने स्पष्ट सांगितलं की या काळात तुमची पीक कर्जाची वसुली आता होणार नाही। अनेक शेतकऱ्यांच्या मनात भीती होती, जुन्या कर्जाचं काय? पण इथे सरकारने स्पष्ट केलंय की 2021 पासून ते 2025 पर्यंत तुम्ही जे काही शेतीसाठी कर्ज काढलं होतं त्या कर्जमाफीचा फायदा आता तुम्हाला मिळणार आहे। म्हणजेच तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा आता हलका होणार। सरकारने या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्याची मोठी संधी दिली। आता ही माहिती फक्त तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका, तुमच्या ओळखीच्या गरजू शेतकरी बांधवांना सुद्धा ही आनंदाची बातमी नक्की सांगा। तर मित्रांनो, बँकांच्या तगाद्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे। सरकारने बँकांना आता कडक सूचना दिल्या, इथून पुढे किमान 1 महिना तरी कोणत्याही शेतकऱ्याकडे कर्जाच्या वसुलीसाठी जायचं नाही। म्हणजेच आता कोणताही बँक प्रतिनिधी तुमच्या दारात वसुलीसाठी येणार नाही। कर्जमाफीबद्दल जे 3 महत्त्वाचे शासन निर्णय आले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला आज अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। पहिला मुद्दा आहे वसुली थांबली, पण कोणाची? आता बघा, तुमच्या मनात प्रश्न असेल की नक्की किती लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार? तर याचं उत्तर ऐका। राज्य सरकारने GR मध्ये दिलंय, सध्याच्या 2025च्या अतिवृष्टीमुळे ज्या जिल्ह्यात नुकसान झालंय त्यांची एक स्वतंत्र यादी सरकारने तयार केली। या बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत।
त्यामुळे सध्या तरी तुम्हाला बँकांच्या चक्रातून सुटका मिळाली आहे असं समजायला काही हरकत नाही. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वसुली थांबवायची की पुनर्गठन करायचं. तर शेतकरी बांधवांनो, इथेच खरा गोंधळ निर्माण झाला आहे. एकीकडे सरकार सांगते की वसुली थांबवली आहे आणि दुसरीकडे तुम्हाला पीक कर्जाचं पुनर्गठन करण्याची संधी दिली जात आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कर्जमाफीची वाट बघू की बँकेत जाऊन कर्जाचं पुनर्गठन करून घेऊ, आणि पुनर्गठन केलं तर कर्जमाफीचा लाभ मिळेल का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आता तिसरा मुद्दा आहे शंकांचं समाधान. 2020 पासूनच्या कर्जाचं काय? जर तुम्ही 2020 पासून कर्ज घेतलं असेल तर त्याचं काय होणार? किती लाखापर्यंतची मर्यादा असेल? हे सर्व प्रश्न तुम्हाला सतावत असतील. तर लक्षात घ्या, सरकारने ही वसुली नेमकी का थांबवली आणि याचा फायदा घेताना तुम्ही कोणती चूक टाळली पाहिजे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही अजिबात गोंधळून जाऊ नका, कारण व्हिडिओच्या पुढच्या भागात मी हे सर्व तांत्रिक मुद्दे तुमच्यासाठी अगदी स्पष्ट करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमचा हा गोंधळ दूर करण्यासाठी आणि तुमच्या हक्काची कर्जमाफी मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्धवट माहितीमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं, म्हणून एक एक शब्द नीट ऐका. आता बघा, सरकारने एक खूप मोठा निर्णय घेतला. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचं पुनर्गठन केलं आहे त्यांनाही आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पण थांबा, इथेच सगळं संपत नाही. सरकारने यासोबत एक अतिशय महत्त्वाची अट घातली. जर तुम्ही ही अट पाळली नाही तर मात्र तुमच्या कर्जमाफीचा लाभ रद्द होऊ शकतो. त्यामुळे ही अट नेमकी काय आहे आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे आपण लगेच तपासून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, आधी हे नीट समजून घेऊया की सरकारने नक्की कोणत्या शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवली. तर 2025च्या सप्टेंबर महिन्यात ज्या भागात अतिवृष्टी झाली होती आणि ज्यांच्या शेतात अधिकृत पंचनामे झाले आहेत, फक्त अशा शेतकऱ्यांना सध्या दिलासा मिळाला आहे. ज्यांना सरकारने अतिवृष्टीचं नुकसान भरपाई म्हणून अनुदान वाटलंय त्यांनाच या टप्प्यात कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. आता बघा, यामागचं गणित असं आहे की ज्या शेतकऱ्यांचं शेतीचं पिकाचं नुकसान 33% जास्त झालंय त्यांना सरकार कर्ज माफ करणार आहे. जर तुमच्या भागात अतिवृष्टी झाली असेल किंवा तुमचं नुकसान या मर्यादेपेक्षा कमी असेल तर मात्र कर्जमाफी मिळणं थोडं कठीण जाऊ शकतं. पण ज्यांना अतिवृष्टीचं किंवा रब्बी हंगामाचं अनुदान मिळालंय अशा शेतकऱ्यांकडे आता बँका कर्जाची मागणी करण्यासाठी येणार नाही. सरकार त्यांचं पीक कर्ज थेट बँकेतच जमा करून माफ करणार आहे. या विशेष निर्णयासाठी सरकारने राज्यातील अशा 12 जिल्ह्यांची निवड केली आहे जिथे पावसाने सर्वात जास्त हाहाकार माजवला होता. आता तुमचं कर्ज कोणत्याही सरकारी बँकेचं असो किंवा राष्ट्रीयकृत बँकेचं असो, या दोन्ही प्रकारच्या बँकांसाठी हा नियम लागू असणार आहे. त्यामुळे तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी आहात का हे पाहणं तुमच्यासाठी खूप गरजेचं झालंय. तर मित्रांनो, या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्र लागतील किंवा बँकांशी कसं बोलायचं याची सविस्तर माहिती आपण पुढच्या भागात बघूयात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सध्या सोशल मीडियावर कर्जमाफीच्या नियमांबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. कुणी म्हणतंय नियम बदलले तर कुणी म्हणतंय शेतकऱ्यांवर अन्याय झालाय. पण या गोंधळात पडण्यापेक्षा खरी वस्तुस्थिती काय आहे हे आपण आज जाणून घेऊया. मोर्चे आणि आंदोलनानंतर सरकारने आपली भूमिका एकदम स्पष्ट केली. आता नियमानुसार जेव्हा कुठे दुष्काळ किंवा अतिवृष्टी होते तेव्हा बँकांना वसुली थांबवणं आणि कर्जाचं पुनर्गठन करणं बंधनकारक असतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की कर्जमाफी नेमकी सुरू कधी होणार? तर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल स्पष्ट माहिती दिली. येत्या मार्च महिन्यापासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया मार्च, एप्रिल, मे आणि जून अशा 4 टप्प्यात चालणार आहे. सरकारने कसं नियोजन केलंय हे तुम्हाला माहीत आहे का? आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांचे 3 गट पाडण्यात आले. प्रत्येक महिन्यात 12 जिल्ह्यांची कर्जमाफी केली जाईल. म्हणजेच पुढच्या 4 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. त्यामुळे कामाचा भार विभागला जाईल आणि गोंधळही होणार नाही. आता बघा, तुमच्या मनातली खरी धाकधूक इथे आहे. मी कर्जाचं पुनर्गठन केलं तर काय होईल? किंवा मी वर्षभर कर्ज न भरता वाट पाहू का? तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा तुम्ही कर्जाचं पुनर्गठन करता तेव्हा तुमचं शॉर्ट टर्म म्हणजे अल्पमुदत लोन हे लॉंग टर्म म्हणजे दीर्घ मुदत कर्जात बदलतं. यामुळे तांत्रिकदृष्ट्या तुम्ही चालू शेतकरी म्हणून गणले जाता. पण प्रश्न असा उरतो की मार्चमध्ये जेव्हा सरसकट कर्जमाफी होईल तेव्हा या चालू शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल का? तर मित्रांनो, बँकांच्या कागदोपत्री अडकण्यापेक्षा ही तांत्रिक बाजू समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढच्या काही दिवसात यावर सरकारकडून अजून स्पष्टता येईल. पण सध्या तरी मार्च महिन्याची तयारी ठेवा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. सरकारने आता अतिशय मोठा आणि धाडसी निर्णय घेतला.
या नवीन जी आरमध्ये सरकारने गरीब शेतकरी आणि श्रीमंत शेतकरी यांच्यातली रेषा स्पष्टपणे आखली. यासाठी एक विशेष समिती सुद्धा नेमण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जवळजवळ 16 लाख शेतकरी असे आहेत जे या कर्जमाफीच्या फायद्यापासून वंचित राहू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे 16 लाख शेतकरी नक्की कोण आहेत आणि सरकारने हे कडक नियम का लावले आहेत. चला तर मग हे गणित नीट समजून घेऊया. सरकारने यावेळच्या जी आरमध्ये एक गोष्ट स्पष्ट केली. यावेळी सरसकट कर्जमाफी होणार नाही. जुन्या अनुभवावरून सरकारने हा धडा घेतला आहे की ज्यांच्याकडे मोठ्या गाड्या आहेत, बंगले आहेत, जे नेहमी टॅक्स भरतात किंवा ज्यांना मोठा पगार मिळतो अशा लोकांना यातून वगळलं जाईल. ज्यांच्या शहरात मोठे फ्लॅट्स आहेत किंवा जे सदन आहेत अशा शेतकरी बांधवांनी कर्जमाफीची वाट पाहण्यात वेळ वाया घालवू नये, कारण सरकार त्यांच्यासाठी तिजोरी उघडणार नाही. आता बघा, या मोठ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने एक वेगळा मार्ग काढला. त्यांचं कर्ज माफ होणार नाही, पण त्यांना पुनर्गठनाची संधी दिली जाईल. म्हणजे काय, तर त्यांना 1 वर्षासाठी कर्ज वसुलीला स्थगिती मिळेल, ज्यामुळे ते आपलं कर्ज व्यवस्थित मॅनेज करू शकतील आणि नियमित शेतकरी म्हणून आपली पत टिकवून ठेवू शकतील. या निर्णयाचा खरा अर्थ असा आहे की सरकारला फक्त गरीब, अल्पभूधारक आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशाच खऱ्या गरजू शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करायचंय. आता माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांसाठी एक मोलाचा सल्ला. जर तुम्ही खरोखरच या गरीब वर्गात मोडत असाल आणि तुम्हाला कर्जमाफीची नितांत गरज असेल तर तुम्ही या पुनर्गठनाच्या भानगडीत अजिबात पडू नका. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा. जर तुमचं पीक कर्ज सध्या चालू स्थितीत असेल तर घाईघाईत त्याचं पुनर्गठन करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. आता तुम्ही म्हणाल असं का, तर त्यामागचं कारण असं आहे की सरकारने 30 जूनपर्यंत सर्व जिल्ह्यात कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचं ठरवलंय. जर तुम्ही आता पुनर्गठन केलं तर तांत्रिकदृष्ट्या तुमचं कर्ज थकीत श्रेणीत जाऊ शकतं आणि अशावेळी कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता खूपच कमी होऊन जाते. ज्या शेतकरी बांधवांकडे उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नाही, जे पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहेत आणि खरोखरच संकटात आहेत, अशांनी सध्या आहे त्या स्थितीत राहून कर्जमाफीच्या याद्यांची वाट पाहणं जास्त फायद्याचं ठरेल. आता याद्या कधी येणार, तर लक्षात ठेवा, मार्च आणि एप्रिल महिन्यापर्यंत या सर्व याद्या तयार होऊन समोर येतील. पण या यादीत तुमचं नाव नक्की असेल की नाही हे ओळखण्याची एक गुप्त पद्धत सरकारने ठेवली आहे. ती मी तुम्हाला सांगणार आहे. सरकार यावेळी खूप सावध आहे. जे मोठे शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे नोकरी आहे, मोठा पगार आहे, जे इन्कम टॅक्स भरतात किंवा ज्यांच्या नावावर आलिशान गाड्या, फ्लॅट्स आणि मोठी जमीन आहे, अशांची सरकारने अंतर्गत चौकशी सुरू केली. जे लोक या निकषात बसणार नाहीत त्यांना कर्जमाफीतून थेट बाहेर काढलं जाईल. थोडक्यात काय, तर ज्यांचं उत्पन्न मर्यादित आहे आणि जे टॅक्सच्या कक्षेत येत नाही अशाच अस्सल शेतकऱ्यांना या निर्णयाचा खरा फायदा भेटणार आहे. वेळेचं नियोजन कसं आहे माहीत आहे का? सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे मार्चपासून प्रक्रिया सुरू होईल आणि मार्च, एप्रिल, मे, जून असे सलग 4 महिने हे काम चालणार आहे. पण सर्वात महत्त्वाची तारीख म्हणजे 30 जून 2026. या तारखेच्या आत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पूर्ण केली जाईल, असं शासनानं स्पष्ट केलंय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्या तरी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका आणि अफवांना बळी पडू नका. 30 जूनपर्यंत तुमच्या खात्यावर कर्जमाफीचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता फक्त 30 जून 2026 पर्यंत थोडा संयम ठेवा. राज्य सरकार लवकरच कोणत्या जिल्ह्याचं कर्ज पहिल्यांदा माफ होणार याची अधिकृत घोषणा करणार आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला पुन्हा आवर्जून सांगतोय, घाईघाईत पुनर्गठन करायला जाऊ नका, कारण त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आता बघा, यामागचं साधं गणित समजून घ्या. जर तुमचं कर्ज सध्या थकीत असेल आणि तुम्ही त्याचं पुनर्गठन करून घेतलं तर बँकांच्या लेखी तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी ठरता. एकदा का तुम्ही नियमित कर्जदारांच्या यादीत गेलात की सरकार तुम्हाला मूळ कर्जमाफीऐवजी फक्त प्रोत्साहनपर अनुदान देतं. हे अनुदान कर्जमाफीच्या तुलनेत खूपच कमी असतं. त्यामुळे जर तुम्हाला संपूर्ण कर्जमाफीची आशा असेल तर सध्या आहे तसं राहू द्या. पुनर्गठनाच्या भानगडीत अजिबात पडू नका. आता या GR मधील 3 आनंदाच्या बातम्या. या पूर्ण निर्णयांचा सारांश सांगायचा तर 3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे तुमची कर्ज वसुली सध्या थांबवण्यात आली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पुनर्गठनाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे आणि तो सुद्धा बड्या शेतकऱ्यांसाठी.
तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे थकीत, पुनर्गठित आणि नियमित अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांचा विचार सरकारने या योजनेमध्ये केला. पण तरी माझा शेवटचा आणि कळकळीचा सल्ला हाच राहील की जर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल तर कर्जमाफीसाठी मार्च एप्रिलपर्यंत वाट पाहणं कधीही चांगलं. आता सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे माझ्या जिल्ह्याचा नंबर कधी लागणार. तर मित्रांनो, ज्या भागात पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे, पावसामुळे जास्त नुकसान झालंय, अशा जिल्ह्यांना सरकार पहिल्या टप्प्यात प्राधान्य देईल. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, तसेच कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, नाशिक, रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे आणि त्यानंतर लगेचच विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, भंडारा, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांची कर्जमाफी सर्वात आधी होण्याची दाट शक्यता आहे. या जिल्ह्यांची निवड सरकारने केली. या जिल्ह्यांमध्ये चौकशीचं काम जलद गतीने पूर्ण करून मार्च ते जून या 4 महिन्याच्या कालावधीत तुमच्या कर्जाची पाटी कोरी करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती कर्जमाफीची अत्यंत महत्त्वाची अपडेट. सरकारची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आहे. ही माहिती तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत नक्की पोहोचवा. शेती आणि कर्जमाफीशी संबंधित अशाच महत्त्वाच्या बातम्या, सरकारी निर्णय आणि तुमच्या फायद्याची माहिती आपण यापुढे सुद्धा सविस्तरपणे पाहणार आहोत. तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर अशाच प्रकारचे नवनवीन आणि मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माहिती योजनेची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.